नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक शेतकरी काबाड कष्ट करून शेतातील पीक घेतो, मात्र अनेकदा त्याला योग्य भावही मिळत नाही। अशातच कष्टाने उभं केलेलं पीकच उद्ध्वस्त झालं तर त्याचं दुःख शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बोराळे गावात शेतीच्या वादातून 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं शेतात घुसून टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संबंधितांनी लाट्याकाट्या घेऊन मारहाण केल्याचा तसेच ट्रॅक्टरच्या साह्यानं स्वच्छतागृह पाडल्याचा आरोप करण्यात आला। टोमॅटो लागवडीसाठी अंतरलेलं मल्चिंग पेपर, ड्रिप सिंचनाच्या नळ्या आणि इतर साहित्यांची तोडफोड करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यामध्ये मल्चिंग पेपर आणि ड्रिपच्या नळ्या काढून टाकल्याचं पाहायला मिळालं। वडिलांनी खरेदी केलेल्या जमिनीमध्ये बेकायदेशीररित्या फेरफार करून जमीन कमी करण्यात आली असल्याचा आरोप शेतकरी नारायण आहेर यांनी केला। गट नंबर 70 मध्ये माझी 4 एकर 16 गुंठे जमीन माझ्या वडिलांनी श्री नामदेव तात्या ढोंगशी यांच्याकडून खरेदी घेतली होती। तर तिथपासून आमच्या कब्जे वहिवाटी क्षेत्र होते। तर काही कालांतरानं काही दिवसांनं 2012 साली ह्या वादीदारांनी फटानाटा काळा बाजार करून आमचे नावे कमी केले। दत्तात्रय हरी आहेर यांनी काळा बाजार करून आमचे नाव कमी केले। त्यानंतर आम्ही निफाड सेशन कोर्टात दावा दाखल केला। तो दावा अजून न्यायप्रविष्ट आहे। न्यायप्रविष्ट असतानाही यांनी दत्तात्रय हरी आहेर, प्रवीण दत्तात्रय आहेर, बाजीराव दत्तात्रय आहेर यांनी 5-25 गुंड गोळा करून माझ्या शेतीत ट्रॅक्टरने नांगर फिरवला, नुकसान केली, तांबट्या उठून टाकल्या, माझे खोत तोडले, नळ्यात वाढल्या, पेपरला जवळजवळ माझी शौचालय तोडून टाकलं, जे पाईप फोडले, जवळजवळ माझी 1 लाखाची नुकसान त्यांनी केली। कुठलाही त्यांना आदेश नसताना, कुठलाही कागद नसताना त्यांनी माझ्यावर अटॅक केला आणि मला जीवे मारण्याची त्यांनी मला धमकी दिली। यापुढे आमच्या कुटुंबाला केव्हाही धोका पोहोचू शकतो, चौकशी करावी। कोणताही कागदोपत्री आदेश नसताना सुमारे 1 लाख रुपयांचं नुकसान करण्यात आलं, जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास वडनेर भैरव पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, नाशिक।